आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय। नाशिकमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर गीते समर्थकांचा जल्लोष। गोकुळ गीतेंना 389 मतं मिळाल्याचा कार्यकर्त्यांचा दावा। माझा विश्वासघात झाला। पराभवानंतर नरेंद्र दराडेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त। माहिती धर्माचं पालन का झालं नाही? शिंदेंचा सवाल। सूत्रांची माहिती। नाशिकबद्दल शिंदेंनी सामंतांकडून माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती। आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही, चौकशी होणार। नाशिकमधील माहितीच्या पराभवानंतर महाजनांची प्रतिक्रिया। दराडेंनी माहितीवर आरोप करणं अयोग्य, तसं आमच्या रक्तातही नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय। नाशिकमध्ये आम्ही गोकुळ गीतेला मदत केली। भाजपच्या सर्व उमेदवारांनी गोकुळ गीतेला मतदान केलं। आमचं मतदान आम्ही गीतेंकडे वळवलं, संजय राऊतांचा दावा। गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामणे यांना मंत्री उदय सामंत यांचा फोन। गोकुळ गीतेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवार करावं अशी मागणी। नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर गोकुळ गीते यांना भेटण्यासाठी घेऊन या, उदय सामंत यांची विनंती। निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, आम्ही पराभव स्वीकारलाय। आम्ही कुठे कमी पडलो याची चाचपणी सुरू असून याला कोण जबाबदार असेल त्यांच्याशी चर्चा करू। नाशिकच्या पराभवावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। मी प्रचार थांबवला होता, पण कार्यकर्ते ऐकले नाहीत। निवडणुकीच्या वेळेला माझा बाप काढला गेला। विजयानंतर अपक्ष विजयी उमेदवार गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया। धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे बसवराज पाटील यांचा विजय। बसवराज पाटील यांना 845 मतं तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना फक्त 124 मतं मिळाली। बसवराज पाटलांचा 721 मतांनी विजय। नागपुरात भाजपचे उमेदवार राजू पोद्दार यांचा विजय। राजू पोद्दार यांनी काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा केला पराभव। राजू पोद्दार यांना 682 पेक्षा जास्त मतं तर अतुल लोंढेंना अवघी 130 मतं पडली। परभणी हिंगोली विधान परिषद शिंदेंची शिवसेना महायुतीचे सईद खान विजयी। खान यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांचा पराभव। सईद खान यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी। अविनाश ब्राह्मणकरांना 304 तर नरेश ईश्वरकरांना 152 मतं। जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय। नंदकिशोर महाजनांचा 577 मतांनी विजय। ठाकरेंच्या सेनेचे शरद तायडेंना फक्त 5 मतं पडल्यानं मोठा पराभव। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे धैर्यशील कदम यांचा विजय। धैर्यशील कदम यांना 592 मतं तर अभयसिंह जगताप यांना 295 मतं पडली। नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय। विजयानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। अमरनाथ राजूरकरांना 339 मतं तर मवियाच्या कृष्णा पाटील आष्टीकरांना 84 मतं। सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी। भाजपच्या राजेंद्र राऊतांना 483 तर वसंत देशमुखांना 118 मतं। भाजपच्या राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी विजय। ऑपरेशन टायगर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली झालं। सोलापूर विधान परिषदेचे विजयी उमेदवार राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया। माझ्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, राजेंद्र राऊतांचं वक्तव्य। अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी। भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं। काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही। अमरावतीमध्ये काँग्रेसनं अखेरच्या क्षणी वंचितला पाठिंबा दिला होता। सांगली सातारा विधान परिषदेमध्ये महायुतीची 100 मतं फुटलेली मतं कोणाची याची राजकीय वर्तुळात चर्चा। सांगली साताऱ्यामध्ये भाजपची 332, राष्ट्रवादी 147, शिवसेनेची 100 मतं होती। महायुतीला राज्यामध्ये सगळीकडे यश प्राप्त झालंय। आम्ही घोडेबाजार केला नाही, कारण आमच्याकडे संख्याबळ सगळे एकत्र लढल्यामुळे आम्हाला भरपूर यश मिळालं, अतुल सावेंची प्रतिक्रिया। ठाकरे सेनेतून फुटलेले 6 खासदार दुपारी 3 वाजता शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात अधिकृत पत्र आणि फोटो जाहीर होणार, सूत्रांची माहिती। ओमराजे निंबाळकरांचा मला अभिमान, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर। निस्वार्थ ओमराजेंच्या पाठीशी मी कायम भक्कमपणे उभा। ओमराजेंच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी सहभागी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदे अमित शहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर, गद्दारी मागे एकच हेतू। मुंबईसह महाराष्ट्र पैशानं विकत घेऊ शकतो। तुम्ही खासदार आमदार फोडू शकता, पण आमची जिद्द तोडू शकत नाही, संजय राऊतांचा निशाणा।
ओम निंबाळकर नामचीन गद्दार, ओमच्या वतीनं कुणी पहिले 15 कोटी घेतले, उद्धव ठाकरेंना माहिती. ओमराजेंची कुणीही मंत्रणी केली नाही, संजय राऊतांची ओमराजे निंबाळकरांवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेमधला वाद विकोपाला, आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार भास्कर जाधवांमधला वाद चव्हाट्यावर. भास्कर जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतोय. नार्वेकरांचं भाष्य, भास्कर जाधव हताश झालेत. फडणवीसांना टॅग करत मिलिंद नार्वेकरांचं ट्विट. ऑपरेशन टायगरबाबत शिंदेंचा विश्वासार्थ ठरवला. ऑपरेशन टायगरमुळे आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. शिवसेनेचे नेते तानाजी सावंतांची प्रतिक्रिया, ओरडणे राऊतांचं कामच, खासदारांना सुरक्षा घ्यायची गरजच नाही, सावंतांची राऊतांवर टीका. उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या फुटीनंतर आज आमदारांची बैठक बोलावली. आज दुपारी 2:30 वाजता शिवालय इथे बैठक होणार. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांची बैठक. महाविकास आघाडीची उद्या डिनर डिप्लोमसी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून डिनर डिप्लोमसीचं आयोजन. उद्या संध्याकाळी मवियाची एमसीएमध्ये बैठक होणार. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, विरोधकांची घोषणाबाजी. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर बैठक. संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी बैठक बोलावली. बारामती मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सुनेत्रा पवारांनी आमदारकीची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर लागलेल्या बारामतीमधल्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा विजय.